नमस्कार. सिटीच्या बातमीपत्र प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 29 एप्रिल 2025 वार मंगळवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. आयुष्य हे एक सुंदर प्रवास आहे. प्रत्येक दिवसाला एक नवीन अध्याय म्हणून जगा. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. बिना परमिट ट्रॅव्हल्सवर अमरावतीच्या आरटीओ विभागाची मोठी कारवाई. परतवाडा अमरावती मार्गावरनं प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सला 10,000चा दंड आणि पुन्हा नियमभंग केला तर थेट गाडी जप्त. सिटी न्यूज अमरावतीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर आरटीओ उर्मिला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक मोहीम सुरू झाली आहे. अमरावती प्रादेशिक परिवहन विभागाकडनं आता जिल्ह्यातील अवैध आणि बिना परमिट ट्रॅव्हल्सवर कारवाईचे सत्र सुरू झाले आहे. सिटी न्यूज अमरावतीने या गंभीर विषयाची वेळोवेळी दखल घेतली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आता आरटीओने कारवाई सुरू केली आहे. आरटीओ उर्मिला पवार यांनी यापूर्वी सिटी न्यूजला प्रतिक्रिया देत स्पष्ट केलं होतं की अवैध ट्रॅव्हल्सना प्रथम 10,000 रुपयांचा दंड ठोठावला जाईल आणि जर त्या गाड्या पुन्हा प्रवासी वाहतूक करताना आढळल्या तर थेट जप्त करण्यात येईल. मंगळवारी परतवाडा अमरावती मार्गावर ही कारवाई करण्यात आली. अतिरिक्त आरटीओ पल्लवी दोंड यांच्या मार्गदर्शनाखाली नियमभंग करणाऱ्या ट्रॅव्हल्सना प्रथम दंड आणि नंतर थेट डिटेन करून जप्त करण्यात आलाय. अशाच पद्धतीने अमरावती यवतमाळ, अमरावती मोर्शी, अमरावती अकोट, अकोट अकोला या मार्गावरही 1 मे पासून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती उर्मिला पवार यांनी सिटी न्यूजला दिली आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये वाहतूक व्यवस्था ही सुरळीत चालवायला पाहिजे, यासाठी आपण आता या नवीन वर्षामध्ये काय महत्त्वाचे पाऊल उचलले? एक म्हणजे आमच्याकडे जवळजवळ 7 वाहनं आहेत. त्यातले 5 इंटरसेप्टर आहेत. तर इंटरसेप्टर वाहनं आणि वाहतूक पथक यांच्यामार्फत आमच्या वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी कारवाई केली जाते. परंतु नियोजन असं आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. त्याच्यामध्ये मोटर वाहन निरीक्षक दर्जाचे अधिकारी, नियंत्रक अधिकारी असतात आणि त्यांच्या हाताखाली 1 किंवा 2 असिस्टंट म्हणजे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक आहेत आणि त्यांना त्या संपूर्ण तालुक्याची जबाबदारी त्या कर्मचाऱ्यांवरती दिलेली आहे. त्यांना त्या तालुक्यामध्ये ड्रायव्हिंग स्कूलची तपासणी, शालेय विद्यार्थी वाहतुकीच्या जी वाहनं आहेत त्यांची तपासणी करणे, त्याचबरोबर शालेय परिवहन समिती असतात त्यांच्या बैठका घेणे, ही कामं दिलेली आहेत. त्याचबरोबर महसूल विभागाची काही कामं असतील किंवा व्हॅल्युएशनची वगैरे, ही कामं सुद्धा त्यांच्यावरती जबाबदारी टाकण्यात आली आहे. एकूणच जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे अवैध वाहतुकीचा मुद्दा आहे आणि काही खाजगी वाहन जे विना परमिट विना परवाने चालत आहे ते रद्द झालेल्या परवाने कायद्याअंतर्गत, त्यासाठी काय तरतूद? अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्वच प्रकारच्या वाहनांवरती आमच्या विभागामार्फत कारवाई केली जाते आणि ती तशीच पुढे चालू राहणार आहे. आणि जर एखाद्या वाहनाला मेमो दिला असेल आधी आणि जर ते पुन्हा तशीच प्रकारची वाहतूक करताना आढळलं तर ते वाहन जप्त करण्याच्या पण सूचना दिलेल्या आहेत. बिना परमिट जे ट्रॅव्हल्स चालवत आहेत त्या संदर्भामधले नियम काय आहेत, त्याच्यावर काय तरतूद आहे? विना परवाना वाहतूक करत असेल एखादा प्रवासी बस, तर त्या वाहनावरती
66-192 सेक्शन खाली आपण कारवाई करतो. त्याखाली चालक 10,000 रुपये फाईन आहे त्याला आणि तो दंड भरून ते चालू शकतो. जर त्याने दंड भरला नाही तर त्याचे केस आम्हाला कोर्टात दाखल करतात. एकूणच मॅडम ज्या प्रकारे राख वाहतुकीचा विषय होता त्यामुळे कित्येक म्हणजे दुर्घटना सुद्धा झाल्या आहे, दुर्दैवी मृत्यू झाला आहे का युवकाचा, या संदर्भात सुद्धा आपण कारवाईसाठी पाऊल उचलले का? हां, रतन इंडिया या कंपनीतून जी वाहनं जात आहेत ती त्या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तर तिथे सुद्धा आम्ही एक इंटरसेप्टर स्क्वॉड लावलेला आहे. त्या स्क्वॉड मार्फत आमच्या ओव्हरलोड किंवा राखेची वाहतूक योग्य प्रकारे करत नसतील तर अशा वाहनांवरती कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे सध्या ते कार्यरत आहेत. त्याचबरोबर विशेषतः राख रिकामं जरी वाहन असेल तरी राख उडते आणि त्याच्यामुळे विशेषतः मोटरसायकल स्वारांना जास्त अडचण निर्माण होते. तर अशा वाहनांना सुद्धा त्यांच्या चालकांना वाहनं धुवून स्वच्छ करून वाहनं चालवायची सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर किंवा राख वाहतूक असेल तर ती पाणी मारून त्याच्यावरती ताडपत्री घातली पाहिजे आणि असंच वाहन रस्त्यावर सोडलं पाहिजे, अशा कंपनीला पण सूचना दिल्या आहेत. ज्या प्रकारे आता वाहतुकीचे नियम आलेले आहे, नवीन नियमाप्रमाणे कमी वयाचे जे विद्यार्थी आहे, मुलं आहेत, तर तुम्ही सुद्धा वाहन चालवतात, हिट अँड रनचे सुद्धा केसेस होतात, या संदर्भात सुद्धा काही पाऊल उचलले? एक तर शालेय विद्यार्थी जर वाहतूक करताना आढळले तर एक तर आम्ही मुख्याध्यापकांना पण तशा सूचना द्यायच्या सूचना केलेल्या आहेत. कारण काय होतं की विद्यार्थी वाहतूक केली तर त्याच्या पालकांना शिक्षा आहे. तसेच त्या मुलाला सुद्धा 25 वर्षापर्यंत लायसन्स मिळू शकणार नाही. तर ह्या संदर्भात शाळा कॉलेजेसमध्ये थोडं समुपदेशन आणि मार्गदर्शन पण व्याख्यानं आयोजित करण्याचं आमचं नियोजन आहे. मॅडम, एकूणच सुरक्षिततेसाठी ज्या प्रकारे प्रादेशिक परिवहन विभाग राज्याकडून हेल्मेटच्या सूचना आलेल्या आहे, हेल्मेट हे जरुरी आहे, तरी सुद्धा हेल्मेट हे कंपल्सरी दिसत नाही अमरावती शहरात. हेल्मेट सक्ती नाही म्हणता येत, पण ॲक्च्युली खरं तर ते सगळ्यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी आहे. बिना परमिटच्या ट्रॅव्हल्समधनं प्रवास करणं हे केवळ बेकायदेशीरच नाही तर धोकादायकही ठरू शकतं. अपघाताच्या प्रसंगी अशा ट्रॅव्हल्समधील प्रवाशांना शासनाची कोणतीही मदत मिळत नाही. सध्या अमरावती बसस्थानक परिसरात आरटीओ पथक तपासणी करत असून नियमभंग करणाऱ्या ट्रॅव्हल्सला मेमो दिले जात आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाची कारवाई आता रस्त्यावर दिसत आहे. आरटीओ उर्मिला पवार यांनी सिटी न्यूजची मुलाखत करताना सांगितले होते की ज्या गाड्यांना विना परमिट वाहन जे आहेत त्या विना परमिट ट्रॅव्हल्सना वर तत्काळ कारवाई होणार. या ट्रॅव्हल्सवर पहिले 10,000 रुपयाचा त्या मेमोचा दंड देण्यात येईल. परंतु त्याच्यानंतरसुद्धा जर ते वाहन ती ट्रॅव्हल्स जर रस्त्यावर आढळली तर तिला डिटेन करून जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल. याच प्रकारची कारवाई आरटीओ उर्मिला पवार यांच्या मार्गदर्शनामध्ये पल्लवी दौड यांनी केलेली आहे. बिना परमिटच्या ट्रॅव्हल्स चालत आहे याची वारंवार तक्रार झाल्यानंतर यावर आता ॲक्शन मोडवर उर्मिला पवार आल्या आहेत. परतवाडा येथून निघणाऱ्या बिना परमिटच्या गाड्या यामध्ये प्रवास करणारे प्रवासी यांचा जीव धोक्यात होता. जर एखाद्या गाडीचा अपघात झाला असता तर त्या अपघातग्रस्त लोकांना कोणत्याच प्रकारची शासनाकडून सुद्धा मदत मिळाली नसती. परंतु याच्यावर आता ॲक्शन घेणे सुरू झालेले आहे. परतवाडा अमरावती मार्गावर धावत असलेल्या अवैध प्रवासी वाहतूक आता यावर अंकुश लावण्याचं काम आरटीओ उर्मिला पवार यांच्या नेतृत्वात सुरू झालेलं आहे. परतवाडा अमरावती सहित अकोला, अकोट आणि अमरावती यवतमाळ या मार्गावर सुद्धा अवैध वाहतूक होत आहे. बिना परमिट चालणाऱ्या या गाड्यांवर सुद्धा कारवाई करणार या प्रकारची माहिती आरटीओ उर्मिला पवार यांनी सिटी न्यूजला दिली आहे. मी कॅमेरा पर्सन श्लोकसोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज अमरावती. प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे आणि आरटीओ विभाग यापुढे कोणतीही शिथिलता दाखवणार नाही. सिटी न्यूज अमरावतीने घेतलेली भूमिका आणि प्रशासनाची त्वरित कारवाई यामुळे आता अवैध ट्रॅव्हल्स चालकांचे धाबे दणाणलेत आहे. नागरिकांनी आता जागरूक होऊन अधिकृत परमिट असलेल्या ट्रॅव्हल्स मधूनच प्रवास करावा. माझ्या लेकरं आहे घरी, एक 5 वर्षाची पोरगी आहे. ते म्हणजे बाबा आई का येते, आता तिला काय सांगू मी, सांगा आता.
त्या मॅडमनं आम्हाला 1 घंट्याच्या अगोदर जरी सांगितलं असतं तर आमचा पेशंट बचावला असता. दर्यापूर तालुक्यातील कडाशी गावात घडलेल्या वर्षा दीपक कुटमाटे यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण अमरावती जिल्हा हादरला आहे. एका तरुणीच्या मृत्यूनंतर अखेर प्रशासनाला जाग आली आहे आणि नवजीवन हॉस्पिटलमध्ये चौकशीसाठी आरोग्य विभागाच्या टीमने धडक दिली आहे. डॉक्टर रवींद्र साबळे यांच्या नवजीवन हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी पोहोचलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हॉस्पिटलमधील सर्टिफिकेट्स, परवाने आणि रेकॉर्ड्सची झाडाझडती घेतली. या कारवाई दरम्यान लक्ष वेधलं ते एका दृश्याने. धुळीत पडलेली प्रमाणपत्र घाईघाईने बाहेर काढून साफ केली जात होती. हा प्रकार बघूनच एक प्रश्न निर्माण होतो, ही सर्टिफिकेट्स आजच स्वच्छ का केली जात आहेत? आजपर्यंत ती धुळीत का पडून होती? आणि जर रेकॉर्ड्स व्यवस्थित नव्हते तर कोण होतं त्याला जबाबदार? चौकशीसाठी आलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये होते निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप हेडाऊ, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रवीण पारिसे, वरिष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर सुषमा केंद्रे आणि फिजिशियन डॉक्टर प्रीती मॅडम. केलेली आहे. अगोदर आम्ही जे नातेवाईक आहेत, मृतक मातेचे जे नातेवाईक आहेत त्यांची भेट घेतली. त्यांचं म्हणणं पूर्णपणे ऐकून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यांच्याकडून आम्ही लिहून सुद्धा घेतलेलं आहे. हे सर्व झाल्यानंतर आम्ही या नवजीवन हॉस्पिटलला भेट दिली. संबंधित जे आहेत डॉक्टर, कर्तव्यावर हजर सगळे अधिकारी कर्मचारी जे कोणी असतील इथे, त्या सर्वांचं आम्ही इथे बयान घेतलेलं आहे आणि लिहून सुद्धा घेतलं. तसंच रुग्णालयाची तपासणी सुद्धा केलेली आहे. तर या सगळ्याचा अनुषंगाने आणि उपलब्ध जे आम्हाला कागदपत्र झालेत त्या सर्वांच्या अनुषंगाने आम्ही ही चौकशी आज करत आहोत आणि याचा अहवाल जो आहे आम्ही लवकरात लवकर जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सुपूर्द करू. या अधिकाऱ्यांनी मृत वर्षाच्या कुटुंबियांशी प्रत्यक्ष भेट घेतली. रडणाऱ्या आईंच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू, वडिलांच्या होठावरचं मौन आणि संपूर्ण गावाच्या भावनांनी एकच मागणी केली, या डॉक्टरांवर कारवाई करा, आम्हाला न्याय हवा आहे. कुटुंब, संपूर्ण परिवार आज त्या कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे यासाठी संपूर्ण कुटेमाटे परिवार सध्या धावत आहे. परंतु आज अमरावती जिल्ह्यातील चिकित्सालय अमरावती येथून आरोग्य विभागामधून संपूर्ण टीम आज दर्यापूर इथे धडकली आणि सविस्तर त्यांच्यासोबत चर्चा करण्यासारखं आहे का कशा परिस्थिती आज तुम्हाला बोलावण्यात आलं आणि काय सांगू शकता तुम्ही? काय सांगू शकता? तुमचं नाव? मुक्ता राजू वानखडे. का आज कसे काय तुम्हाला अधिकाऱ्यांचा फोन आला? कशा हिशोबाने तुम्ही इथं पोहोचले? ते गावात डॉक्टर आहेत, ते गावातले डॉक्टरांनी घरी आले आणि त्यांनी म्हटलं की तुम्ही जेवढे घरची फॅमिली आहे तेवढी तुम्ही दर्यापूरला या आणि तिथं तुम्हाला कलेक्टर ऑफिसमधून टीम पाठवली आहे, त्यांची तुम्हाला चौकशी करणार आहे आणि तुमचं बयान घेणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला तिथं यावं लागेल आणि त्यांनी स्वतः गाडी करून आम्हाला इथं आणलं आहे. त्यांनी तुम्हाला इथं बोलावल्यानंतर काय काय अशी विचारपूस केली? आणि त्यांनी जसं डॉक्टरांनी डॉक्टर साबळे यांनी तिला कसा त्रास दिला, की कधी ॲडमिट केलं आणि कधी तिला अकोल्याला नेलं, ती सर्व माहिती त्यांनी आमच्याजवळून विचारून घेतलेली आहे. न्याय मागण्यासाठी संपूर्ण इकडे झडत आहे. त्या हिशोबाने आज शासनाच्या प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना कसं सहकार्य होतं त्यांना सोबत विचारण्यासारखं आहे. ते सांगू शकतील आपल्याला का कशी आज तुम्हाला काय कशा हिशोबाने बोलावण्यात आला? आम्हाला डॉक्टर साहेबांना बोलावलं. अमरावतीची टीम येऊन आली म्हणत. डॉक्टर साबळेसाठी त्यांना विचारपूस केली. मी ते खरं आहे ते सांगून दिलं. असं केलं तसं केलं डॉक्टर साहेब मॅडमनं. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. झालीच पाहिजे, 100% झाली पाहिजे. जाऊ नका दाखवण्यात, ते अजिबात काहीच कामाचा नाही. लवकर मारायचा दाखवणं आहे तो. 3:30 वाजता डॉक्टर साहेबांनी फोन केला. त्या फोन केल्यानंतर त्यांनी विचारलं की अमरावतीची कलेक्टर ऑफिसमधून टीम येणार आहे, तुम्हाला तिथं सरकारी दवाखान्यामध्ये दर्यापूरला येणार आहे, तर तुम्ही या. त्यांनी ते म्हणाले तुमची गाडी आमच्याच गाडीत तुम्ही या आणि पूर्ण टीम तुम्हाला विचारणारा प्रश्न हे उत्तर द्यायचे आहेत तुम्हाला. मी म्हटलं ठीक आहे, मी येणार आहो. तर आम्ही त्या गाडीला इथं 4 वाजून 10-15 मिनिटांनी त्यांच्यासोबत आम्ही संवाद साधला. संवाद साधल्यानंतर त्यांनी प्रत्येक प्रश्न विचारला. प्रत्येक प्रश्न विचारता म्हणजे कसं घडलं, त्यांना जे रिअल कंडिशन होती
आम्ही इतक्या तारखेला ॲडमिट झालो, इतक्या वाजता इथं पेशंट खूप तरपडले, असं पूर्ण सविस्तर माहिती त्यांना पूर्ण सांगितली. त्यांनी पूर्ण लिहून घेतली आणि ते प्रश्न विचारले आम्हाला, कसं म्हणजे तुमचं ट्रीटमेंट कसं कोणापासून केव्हापासून चालू होतं, कसं चालू होतं, पूर्ण ते त्यांना माहिती दिली मी. आणि माहिती दिल्यानंतर ते म्हणत आता आम्ही तुम्हाला न्याय देऊ शकू असं त्यांनी आम्हाला नमूद केलं. संपूर्ण कुटेमाटे परिवारावर आज दुःखाचा सावट आहे. अशा परिस्थितीमध्ये राजकीय क्षेत्रातील आमदार असो, खासदार असो किंवा पूर्ण सरकार असो, या दर्यापूर तालुक्यातील कळाशी या गावामधील दीपक कुटेमाटे यांच्या परिवाराला न्याय कसा भेटेल हा येणारा काळच बघेल. आमच्या सिटी न्यूजच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला दाखवतच राहू. ज्यांनी जो हा घडून आलेला प्रसंग आहे, या प्रसंगातून कसा कुटेमाटे परिवार बाहेर निघेल हे येणारा काळच बघेल. शहराची ओळख स्वच्छतेतून होते, परंतु आज अमरावती शहरात स्वच्छतेच्या नावावर केवळ जाहिरातबाजी दिसते. राजकीय पक्ष असो वा खासगी जाहिरातदार, कोणालाही मनपा नियमांची पर्वा नाही. QR कोड घ्या, 3 दिवसांची परवानगी घ्या, या नियमांचं उल्लंघन सर्रास सुरू आहे आणि तेही खुद्द मनपा कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील मनपा क्षेत्रातील बॅनरबाजीची चिंता वाटते, परंतु अमरावती मनपाला त्या चिंतेचं गांभीर्य तरी आहे का? शहराच्या सौंदर्यावर, नियमांवर आणि नागरिकांच्या सहनशक्तीवर अक्षरशः गदा आणणाऱ्या या अनधिकृत बॅनरचं काय? आज आपण विचारतोय, कायद्याचं काय? तो केवळ कागदावरच आहे का? पाहूया अमरावतीतील या बॅनरबाजच्या राजवटीचा आरसा आणि मनपाच्या बेदरकारपणाचा पर्दाफाश. अमरावती शहरातील 5 झोनमध्ये सध्या 80 ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात जाहिरात होर्डिंग्स लावण्यास परवानगी देण्यात आली आहे. ती देखील केवळ मनपा बाजार परवाना विभागाकडनं QR कोड घेऊनच. पण खरंच चित्र वेगळंच आहे. शहराच्या कानाकोपऱ्यात अगदी मनपा कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर अनधिकृत बॅनरचा मारा सुरू आहे. कोणतीही परवानगी नाही, कोणतंही नियंत्रण नाही आणि मनपा प्रशासन गप्प बसलेलं. बडनेरा आणि अमरावती शहरात फक्त 3 दिवसांकरिता बॅनर लावण्यास परवानगी असतानाही कित्येक बॅनर आठवड्याहून आठवड्या लटकत आहेत. ना कोणी तोडतो ना विचारतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे की शहरांमधील अनधिकृत बॅनर स्वच्छतेस बाधा ठरतात, परंतु अमरावतीत याला गांभीर्याने घेण्याची कुणालाच गरज वाटत नाही. अमरावती शहरामध्ये शासकीय नियमानुसार आणि हायकोर्टाच्या नियमानुसार होर्डिंग व बॅनरसाठी परवानगी देण्याच्या तरतुदी आहेत. तर त्या अंतर्गत ज्या परवानग्या दिल्या जात आहेत त्यानुसारच सर्व जे नागरिक आहेत त्यांनी आपापली होर्डिंग लावणे आवश्यक आहे. त्यामध्ये QR कोडची सुद्धा आता तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रत्येक होर्डिंग बॅनरवर QR कोड असणे अपेक्षित आहे व त्यानुसारच परवानगी घेऊन होर्डिंग व बॅनर लावले पाहिजे. त्याकरता जी अवैध होर्डिंग्स किंवा बॅनर्स शहरामध्ये लागत आहेत त्या संदर्भात अमरावतीचा बाजार विभाग त्याचप्रमाणे अतिक्रमण विभाग यामध्ये तपासणी करून कारवाई करत आहे. राजकीय पक्षांचे कार्यक्रम, वाढदिवसाचे पोस्टर, जाहिरात, बॅनर हे सगळं बिनधास्त लावलं जातं. नियमांचा फज्जा उडतो आणि मनपा प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेतं. सवाल हाच आहे, खरंच मनपा प्रशासन अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार का, की पुन्हा हे नियम हवेतच विरून जाणार? नियम बनवले जातात ते शिस्तीसाठी, परंतु अमरावतीत ते नियम केवळ सामान्य नागरिकांना लागू आहेत असं चित्र निर्माण झालं आहे. जर राजकीय पक्षांचे बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई होत असेल तर मग कायद्यानं कोणतं नख दाखवायचं? आणि जर मनपाच्या स्वतःच्या दारातच विनापरवानगी बॅनर झडकत असतील तर कायद्याचा आदर बाकी कोणी करावा? आजचा मोठा सवाल, अमरावती मनपा खरंच फौजदारी गुन्हा दाखल करणार का, की नियम हवेत विरणार आणि शहर बॅनर जंगल बनत जाणार? या शहरात कायद्यापेक्षा मोठा कोण? बॅनरवाल्यांचं बेधडक साम्राज्य संपणार की मनपा यापुढेही मूकदर्शकच राहणार? उत्तर हवंय नागरिकांना आणि उत्तरदायित्व हवंय प्रशासनाकडनं. खरीप हंगाम अगदी दारातच असताना भातकुलीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर चर्चा. आमदार राजेश वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित आढावा बैठकीत शेतकऱ्यांनी थेट प्रशासनाला घेरलं आहे.
खतांच्या टंचाईपासून ते पीक विमा कंपन्यांच्या ढिसाळ कारभारांपर्यंत अनेक मुद्द्यांवर तीव्र आक्रोश. भातकुली तालुक्यात खरीप हंगाम 2025च्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध समस्या ऐकायला मिळाल्या. या बैठकीचे अध्यक्षस्थान तिवसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखडे यांनी भूषवलेत. या बैठकीदरम्यान आमदार वानखडे यांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामात भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्याचं आश्वासन देत कृषी विभाग व संबंधित अधिकाऱ्यांना योग्य नियोजन करण्याचे निर्देश दिलेत. जो विषय येतो प्रत्येक वेळी तो विमा कंपनीचा आहे आणि ते विमा कंपनीचे ऑफिस काही कधी उघडे नसतात. कोण आहे तो विमा कंपनीवाला? कोणता तालुका? हा, अमरावती. नागपुरीचं कोण आहे? कुठं आहे ऑफिस आपलं? यावेळी अल्पभूधारक शेतकरी जीवन सरदार यांनी थेट खत वितरण व्यवस्थेवर सवाल उपस्थित केलाय. व्यथा सांगण्यासाठी या ठिकाणी आलो की आमदार साहेब, जेव्हा मी 2 एकराचा गहू टाकला, अरे गव्हाले ज्या वेळेवर खत पाहिजे, आपल्या अमरावती शहराच्या दुकानात खत भेटत नाही त्या टायमात, काय आवरेज देईन तुमचा गहू? तुम्ही या सर्व दुकानदारांना पहिले सांगायला पाहिजे का ज्या वेळेवर जे औषध पाहिजे त्या वेळेवर औषध नाही भेटत, तेव्हा खत नाही भेटत. याचं डुप्लिकेट मध्ये कसं काय भेटतं बरोबर? आता समजा 265 रुपये किमतीचा युरिया, आपण म्हणावं का आता आपल्याला युरिया पाहिजे, अरे नाही म्हणते बा ट्रकच नाही आला, व्यवसाय कसा नाही आला, 400 दिले तर कसा देतो पटकन. आणि एक दुसरा मुद्दा असा आहे माझा का आपण मागावं त्याला कोराजन दे रे बा, तो सांगते साहेब ह्या कोराजन पेक्षा हे कोराजन चांगलं. आता तुम्ही सांगा साहेब त्याचा रिझल्ट नाहीये, तुम्ही कृषीचे अधिकारी आहे, तुमची या दुकानदारावर वाच पाहिजे, एनी टाइम तुम्ही तिथं जात जा, त्याच्यात तपासण्या करत जा. शेतकरी तसाही हवालदिल झाला, तसाही मरून राहिला, याच्यामुळे मरणार आहे. म्हणून ते एवढाच बोलतो, थांबतो. जास्त पैसे दिले तरच युरिया खत वेळेवर मिळते, अन्यथा शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळत नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केलाय. या बैठकीत पीक विमा कंपन्यांवरील शेतकऱ्यांचा रोष सुद्धा उफाळून आलाय. गेल्या वर्षीची नुकसान भरपाई मिळालेली नाही, दावा प्रक्रियेतील अडचणी आणि वेळेवर मदतीचा अभाव या बाबतीत अनेकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. आणि मला वाटतं जवळपास 25 ते 30% लोकांनाही पैसे मिळाले नाही, 70% लोक पैसे नाही. अमरावती तालुक्यामध्ये एकूण 11,500 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यातल्या जवळपास 8,000 तक्रारी व्हाईट स्पेस मध्ये गेलेल्या आहेत. म्हणजे ते एक हे आहे केंद्र सरकारचं नॉर्म्स आहे की 5 दिवस जर सततचा पाऊस चालू राहिला किंवा त्यांनी ते इव्हेंट पकडलेला आहे, त्यांनी तो इव्हेंट पकडलेला आहे की 5 दिवसामध्ये जर तो आपल्या सरासरीपेक्षा जर 5 दिवस जास्त पाऊस आला तर ते एक इव्हेंट पकडला आहे. त्याचा जर आपण त्याला 25% अग्रिम दिल्या जाते. तेच जे आता जे कमी पैसे आलेल्या लोकांना 4,000, 5,000, 8,000 हे त्या इव्हेंटमध्ये बसलेले लोक आहेत. 8,000 काही लोक अमरावतीमधले, आणि ज्यांना जास्त अमाऊंट आली आहे ते इव्हेंटच्या बाहेरचे आहे, त्यांना ते आता एक रक्कम आलेली आहे, त्यांना पुढे येणार नाही. पण जे कमी आले आहेत 7,000, 8,000 किंवा कुणाला फारच कमी आहे तर ते 25% रक्कम आहे, ते पुढे आणखी येणार आहे. नाही साहेब, एका गावात फक्त, आणि यावेळी शेतला जवळपास 60 कास्तकार असे ज्यांना पैसे आलेले नाही. सर आले असेल त्यांनी एंट्री नसेल घेतली, कारण आधी कसं होतं पैसे आल्याशिवाय आधी जे पैसे येत होते 1-2-3 वर्ष आधी त्याच्यामध्ये मॅसेजमध्ये नाव यायचं की आपल्या पीक विम्याचं की आता NFT होत आहे, कारण ते डायरेक्ट केंद्र सरकारचं पोर्टल असल्यामुळे. पण ठीक आहे, जे असेल तुमचे जे सर्वे झाले, नावं आले नाही, सॉरी पैसे आले नाही, असे काही असेल तर माझा नंबर घेऊन द्या, आपण पाहू, मेल करून एकदा तुम्ही त्यांना यादी द्या, चेक करून घ्या काय प्रॉब्लेम आहे, का पैसे आले नाही आले, नसं झाले तर. या बैठकीला तहसीलदार अजित कुमार येडे, पंचायत समिती गटविकास अधिकारी तुषार घाणगे, तालुका कृषी अधिकारी भोसले यांच्यासह तालुक्यातील अनेक अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मॅडम, तालुकास्तरीय खरीप हंगामापूर्वी या ठिकाणी नियोजन बैठक घेण्यात आली होती, काय सांगू शकतो? आज माननीय आमदार राजेश वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक घेण्यात आली. तर त्याच्यामध्ये आपण 2024 मधलं जे साध्य आहे ते सांगितलं आणि आपलं 2025चं जे नियोजन आहे ते सांगितलं. तसेच यामध्ये शेतकरी विक्रेते यांना आमदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शन करण्यात त्यांच्या प्रश्नांचं निरासन करण्यात. त्याच्यासाठी आपण प्रत्येक असिस्टंटला प्रात्यक्षिक दिलेली आहेत सोयाबीनची ओपन शाखा तपासण्यासाठी. तर ते आपल्या आता गावामध्ये चालू आहे. सांगा. सध्या ऑनलाईन पोर्टल जे आहे आपले सरकार त्याच्यावर आपली पेंडन्सी 0 आहे तक्रारीची आणि ऑफिसला पण जे ऑफलाईन तक्रारी येतात त्या पण आपण त्वरित निकाली काढतो. त्यामुळे सध्या पेंडन्सी अशी नाही. मॅडम, सर्वच योजना ही शेतकऱ्यांसाठी आहे. त्याच्यात PM किसान योजना आहे जी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य. खरीप हंगामाच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांची ही व्यथा केवळ आढावा बैठक पुरती मर्यादित न राहता ती कृतीत उतरली पाहिजे, अन्यथा शेतकऱ्यांचा संयम सुटेल. आता प्रशासनाला वेळेवर खत, बी बियाणे आणि पीक विमाच्या समस्यांवर ठोस उपाय करणे भाग आहे. वर्षानुवर्ष धुळीच्या बेडख्यात अडकलेले वाघोली गावकरी तिवसा मतदारसंघातील सोफिया कंपनीकडनं निर्माण होणाऱ्या प्रदूषणाने नागरिक त्रस्त झाले आहेत. आरोग्य धोक्यात, प्रशासन गप्प. आता गावकऱ्यांचा संयम सुटला आहे आणि सुरू झाली आहे तीव्र आंदोलनाची तयारी. पाहूया धुळीमुळे गुदमरत असलेल्या वाघोली गावाची ही सत्यकथा. अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघ येथील वाघोली गावातील ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासून एकाच समस्येने त्रस्त आहेत. ती म्हणजे सोफिया कंपनीकडून निर्माण होणारी प्रचंड धूळ. कंपनीच्या अविरत धुळीमुळे गावातील नागरिकांचे श्वसनाचे विकार, त्वचा विकार आणि दृष्टीसंबंधी समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्येविरोधात गावकऱ्यांनी प्रशासनाला सातत्याने निवेदन दिली, पत्रव्यवहार केला, मात्र अद्याप प्रशासनाच्या कानावर जणू काहीच जाऊच दिलं गेलं नाही, असा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. मंगळवार 29 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वपक्षीय आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत तिवसा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखेडेही उपस्थित होते. मात्र बैठकीतून कोणताही ठोस तोडगा निघाला नाही हे ग्रामस्थांनी स्पष्ट केलं. ग्रामस्थांनी दिलेला इशारा गंभीर आहे. लवकरच जर या धुळीचा प्रश्न निकाली लागला नाही तर गावकरी आमरण उपोषणाला बसणार आहेत. इतकंच नाही तर या सोफिया कंपनीसाठी अनेकांनी शेतजमीन सरकारला दिली आणि त्या बदल्यात शासकीय नोकरी देण्याचे आश्वासनही प्रशासनाने दिलं होतं. मात्र 8 ते 10 वर्ष उलटून गेली तरी अद्याप ग्रामस्थांना नोकऱ्या मिळालेल्या नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष पाहायला मिळतोय. या सर्व समस्यांविरोधात ग्रामस्थांनी गंभीर इशारा दिला आहे. वाघोली गाव जरी शांत असलं तरी इथे उद्या जन आक्रोश उसळू शकतो असा स्पष्ट इशारा त्यांनी प्रशासनाला यावेळी दिला. मी वीरेंद्र लंगडे, तालुका अध्यक्ष बीजेपी. आज आम्ही कलेक्टर ऑफिसकडे आलो होतो. हे सर्व जे तुम्हाला इथे दिसत आहे सर्व गावकरी हे वाघोली खेडा आहे सोफियाला लागून त्या खेड्यातले आहे. तर यांचे 50 ते 55 जे घर तिथे आहे वाघोली गावातील ते सोफियापासून म्हणजे त्या भिंतीपासून 100 ते 150 फुटावर मीटरवर आहेत. तर यांच्या घरामध्ये रात्रीचा जर आपण बकेट किंवा कशाचे पाण्याचं भरून ठेवलं तर त्याच्यावर रात्री सकाळचा असा साय तयार होऊन जाते आणि पिण्याच्या श्वास जेव्हा आपण घेतो तर असं जाणवते की इथे काहीतरी म्हणजे जसं आपल्याला दुर्गंधीचा वास येतो अशा पद्धतीचं काहीतरी श्वासामध्ये जाण्यासारखं आपल्याला जाणवते. अशा पद्धतीची यांना जी तकलीफ आहे ही 15 ते 16 वर्षापासून 12-13 वर्षापासून चालू आहे. या तकलीफमध्ये हे लोक तिथे जीवन जगत आहे. तर आमचं कलेक्टर ऑफिसकडे आणि सोफियाकडे एवढंच म्हणणं होतं की हे जे 50 ते 55 घर आहे यांना इथून दुसरीकडे शिफ्ट करावं, नाहीतर यांची शेवटपर्यंत जे व्यवस्था कशी तरी त्या राखीची व्यवस्था लावी एवढेच आमचे सर्वांची मागणी होती. बैठक झाली, नेमकं काय निर्णय निघाला याच्यामधून? याच्यामधून त्यांचं आमचा जो विषय याच्यावर कोणताच तोडगा निघाला नाही. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही 1 महिन्यामध्ये कोणीतरी तोडगा काढू, तिथे स्प्रिंकलर लावू, हे लावू. सर एवढा मोठी राख राहते तिथं 400-500 ट्रक रोजचे निघतात, त्याच्यामध्ये स्प्रिंकलर वगैरे काय राख रोखणार आहे? जी तकलीफ होत आहे तिच्या रहिवाशांना होत आहे. आणि जेव्हा आम्ही त्यांना म्हटलं त्यांची जे स्कीम येते म्हणजे स्कीम आपल्या चेकिंगसाठी येते तर ती म्हणत आहे की गावातला धूर आहे. तुम्ही सांगा मोदीजींनी एवढे मोठे सिलेंडर दिले, गावात धूरच नाही आहे कसं? त्यांचा धूर आमच्या म्हणजे यांच्या घरावर येत आहे.
आणि ते लोक उलटे टिलते लोक त्यांना सांगून ते असे प्रश्न विस्कळीत पाळत आहे. आमचं जे समोरचं पाऊल राहील हे असंच राहील. आम्ही त्यांची 1 महिना वाट पाहू. यानंतर हे जर एका महिन्यामध्ये काम झालं नाही, जेवढे 50-55 घर आहे सर्व कुटुंब आम्ही येऊन आमचे मुलं बाळ सर्व जण उपोषणाला येथे कलेक्टर ऑफिसवर बसू. काय नाव आपलं? माझं नाव सोनाली नंदकिशोर तायडे. मी अमरावतीला वडाडीला राहते. वाघोली माझं माहेर आहे. तिथे माझ्या आई वडिलाची जमीन गेलेली आहे आणि माझे आई वडील वारले आणि त्यांचं वारीस फक्त माझा भाऊ आणि मी आहे. पण माझी प्रकल्पामध्ये जमीन गेलेली आहे माझ्या वडिलाची. त्यांनी नोकरीसाठी आम्ही अप्लाय केला होता पण त्यांनी आम्हाला घेतले नाही आणि जे काय आमचे वावराचे पैसे होते ते पण आम्हाला मिळाले नाही. आणि 2016 पासून मी त्यांना अप्लाय केलेला आहे. त्यांना मला असं काही हे दिलं नाही, रिप्लाय दिला नाही आहे. आज बैठक झाली तुमचे कलेक्टर सोबत, काय निर्णय? त्यांना आम्ही सांगितलेलं आहे तर ते सांगत होते की बा निर्णय घेऊ आम्ही. लिस्ट घेतलेली आहे त्यांनी. परमनंट नाही, ठेकेदारीत निकाल लावणार आहे असं सांगितलं. वाघोली गावकऱ्यांचे धुळी विरोधातील आंदोलन केवळ त्यांच्या आरोग्याचे संरक्षण नसून त्यांच्या हक्कासाठीचा संघर्ष आहे. एकीकडे प्रदूषणाने जीवन गिळंकृत केलं आहे तर दुसरीकडे प्रशासनाच्या दुर्लक्षाने जनतेचा विश्वास ढासळतो आहे. आता वेळ आली आहे प्रशासनाने जागे होऊन त्वरित पावलं उचलावीत, अन्यथा वाघोलीकरांचा संयमाचा बांध तुटेल आणि तीव्र जन आंदोलन उफाळेल. सर्वांना समान अधिकार आहे असं सांगणारं राज्यकर्त्यांचं सरकार, परंतु मेळघाटातील बारू गावाच्या नागरिकांकरिता का नाही पाण्याचा अधिकार? अमरावती जिल्ह्याच्या फक्त 7 किलोमीटर अंतरावरच गाव आणि 3 वर्षापासून पाण्यासाठी एकाच विहिरीवर जीवाचे रान करणाऱ्या गावकऱ्यांची तडफड अजूनही सुरूच आहे. शासन आणि प्रशासन अजूनही कुंभकर्णी झोपेत आणि पाण्याशिवाय हवालदिल झालेलं बारू गाव आक्रोश करतंय. आम्हालाही पाणी द्या. धारणी मुख्यालयापासून केवळ 7 किलोमीटर अंतरावर असलेलं बारू गाव आज प्रचंड जलसंकटात सापडलं आहे. गेली 3 वर्ष गावातील पाणी पुरवठा योजना बंद आहे आणि यंत्रणा गप्प आहे. गावकऱ्यांच्या माहितीनुसार लाखो कोटींचा निधी पाणी पुरवठा योजनांसाठी मंजूर झाला, पण गावात पाईपलाईन्स मात्र कोरड्याच आहेत. आजही बारू गावातील संपूर्ण वस्ती फक्त एका विहिरीवर अवलंबून आहे. महिलांना पाणी भरण्यासाठी तासनतास वाट पाहावी लागते. हे शासन आमचं काय पाणी प्यायला तरी देणार आहे का, असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी केलाय. ग्रामीण पाणी पुरवठा योजना मेळघाटात फेल झाल्याचं आता स्पष्ट दिसतंय. शासनाच्या डोळ्या देखत लोक उन्हात रांगेत उभे राहून थेंब थेंब पाण्यासाठी झगडतायत आणि यंत्रणा फाईल पुढे सरकवत आहे. नवनियुक्त आमदार केवलराम काळे यांच्याकडे गावकऱ्यांनी आशेने पाहिलं आहे. आता ते या जलभ्रष्टाचाराचं उघड सत्य समोर आणतील का हे पाहणं महत्वाचं ठरेल. बारू गाव आज पाण्यासाठी लढतोय. उद्या हा लढा तुमच्याही गावात असेल. 3 वर्ष एकही पाण्याचा टँकर नाही, योजनेची पाईपलाईन फेल आणि प्रशासन शांत. ही खरी विकासाची किनार आहे का? सरकारकडे एकच मागणी, बारू गावाला त्वरित पाणी द्या, कारण पाण्याविना विकासाचा गाजर खोटा आहे आणि शासनाचं मौन ही पाण्यावरील राजकीय गद्दारी. कधी कधी शौर्याची किंमत मरणात दडलेली असते आणि संपूर्ण धारणी शहर अशाच एका दुःखद आणि संतप्त क्षणाचा साक्षीदार ठरलंय. काश्मीरमध्ये झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्याविरोधात आज धारणीच्या हिंदू मुस्लिम नागरिकांनी एकत्रित येऊन एकता आणि राष्ट्रप्रेमाचं दर्शन घडवलंय. दुकाने बंद, फळगाड्या ठप्प आणि एकच मागणी, आता तरी पाकिस्तानला धडा शिकवा. काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय नागरिकांचे प्राण गेले आणि त्या रक्तरंजित घटनेचा संताप आता देशभर उसळतोय. धारणी शहरात हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन हल्ल्याचा तीव्र निषेध केला. शहरातील सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, अगदी केळीवाले आणि फळ विक्रेत्यांनीही आपला व्यवसाय बंद ठेवला. संपूर्ण शहर बंद पडलं, परंतु मनात मात्र देशासाठी आवाज उठला. सायंकाळी बस स्थानक ते जयस्तंभ चौकापर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला. शेकडो धारणीकरांनी भारत माता की जयच्या घोषणांमध्ये हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. जयस्तंभ चौकात झालेल्या शोकसभेत सेवानिवृत्त सैनिकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यांनी सांगितलं की दहशतवादाला माफी नाही, देशासाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येक शूरवीराला आमचा मानाचा मुजरा. धार्मिकांनी दाखवलेली एकजूट ही केवळ निषेध नव्हे तर ती राष्ट्रप्रेमाची आरती होती.
हिंदू मुस्लिम एकत्रित येऊन जर शौर्याला सलामी देत असतील तर देश अजूनही अखंड आणि अभेद आहे. एक देश एक आवाज हा संदेश धार्मिशराने संपूर्ण महाराष्ट्राला दिलाय. गुरुकुंज आश्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीस अभिवादन करत मंगल कलश यात्रेचा शुभारंभ करण्यात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटवतीने मुंबईत आयोजित गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही शोभायात्रा राज्यभरातून निघाली असून सकाळी ती गुरुकुंजात दाखल झाली आहे. गुरुकुंज आश्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीस अभिवादन करत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मंगल कलश यात्रेचा भव्य शुभारंभ करण्यात आलाय. या यात्रेच्या माध्यमातून 65व्या महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईत होणाऱ्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव चा प्रारंभ चिन्हांकित करण्यात आला आहे. हा महोत्सव 1 ते 4 मे दरम्यान मुंबईत पार पडणार आहे. 29 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता गुरुकुंज आश्रमात मंगल कलश यात्रा दाखल झाली. राष्ट्रसंताच्या समाधीस्थळी अभिवादन करून या यात्रेला शुभारंभ करण्यात आलाय. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवा तालुका तर्फे या यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. टाळ मृदुगांच्या गजरात भगव्या पताका फडकवत गुरुकुंज आश्रम ते विश्वमानव मंदिर दास टेकडीपर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली आणि नंतर ही यात्रा अमरावतीच्या दिशेने मार्गस्थ झाली. यावेळी मंचावर राष्ट्रवादीचे नेते इंद्रजित नाईक, आमदार अमोल मिटकरी, सुलभा खोडके, संजय खोडके, क्रांती धोटे, वसंत घुईखेडकर तसेच अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष आकर्षण ठरले राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांचे सादर केलेले राष्ट्रसंताचे भक्तीपर भजन, ज्याने उपस्थितांची मने जिंकलीत. हो मेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे, अरे तू सुन भारत की इस आजादी पर परदेशी नजर ना लगे. मेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे, अरे तू सुन, अरे तू मुश्किल से पाया है स्वराज, दिया बाबू का है सरताज, बाबू का है सरताज. ढोल ताशांच्या गजरात भगव्या पताकांच्या छायेत ही यात्रा विश्वमानव मंदिर दास टेकडे येथे मार्गस्थ झाली आहे. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. महाराष्ट्राच्या सामाजिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक ठरलेली ही मंगल कलश यात्रा अमरावतीकडे मार्गस्थ झाली असून पुढील 4 दिवस मुंबईत होणाऱ्या महोत्सवात राज्यभरातील संस्कृतीचे दर्शन घडविणार आहे. अकोला जिल्ह्यातील इतर तालुक्यांसमोर एक आदर्श ठरणारा तालुका मूर्तिजापूर, जिथे शासकीय कार्यालय फक्त शेजारी नाहीत तर अगदी भिंतीला भिंत. सर्व शासकीय कामकाज एकाच ठिकाणी उभं असल्यामुळे नागरिकांची वेळ, पैसा आणि श्रम सगळंच वाचतंय. मात्र आता या सुविधेला मोठा धक्का बसणार आहे, कारण न्यायालयाची इमारत दुसरीकडे हलवण्याचा प्रस्ताव समोर आला आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांची पायपीट सुरू होणार की काय. मूर्तिजापूर तालुका अकोला जिल्ह्यातील एकमेव असा तालुका आहे जिथे शासकीय कार्यालय एकाच ठिकाणी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावत उभी आहेत. पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम, न्यायालय, शासकीय गोदाम या सर्व इमारती भिंतीला भिंत लावून असल्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या ठिकाणी भटकावं लागत नाही. त्यामुळे मानसिक, आर्थिक आणि वेळेची बचत मोठ्या प्रमाणात होते आहे. 183 गावं, 86 ग्रामपंचायती आणि 1,74,000 लोकसंख्येचा हा तालुका साक्षरतेतही 74.57% इतका सक्षम आहे. पण आता या तालुक्याच्या सोयीवर गदा येणार आहे.
कारण न्यायालयाची इमारत दुसरीकडे हलविण्याचा प्रस्ताव समोर आलाय. नागरिकांनी या निर्णयाचा विरोध दर्शवायला सुरुवात केली आहे, कारण यामुळे पुन्हा त्यांच्या शासकीय कामांमध्ये अडथळा निर्माण होणार आहे. सिटी न्यूजचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांची ही विशेष रिपोर्ट. मूर्तिजापूर सारखा शासकीय व्यवस्थेचा आदर्श मॉडेल तालुका असताना न्यायालयाची इमारत हलवण्याचा निर्णय हा नागरिकांच्या हिताला प्रतिकूल ठरू शकतो. प्रशासनाने या निर्णयाचा पुन्हा एकदा पुनर्विचार करावा, कारण हे केवळ इमारतीचं पुनर्रचनेचं प्रकरण नाही, हे आहे जनतेच्या सोयी सुविधांशी त्यांच्या विश्वासाशी जोडलेलं एक महत्त्वाचं पाऊल. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने हवेत विरलीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहुमत आल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं ठाम आश्वासन दिलं होतं. मात्र या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे आता शेतकरी थेट मुख्यमंत्र्याच्या दारात धडक देण्यासाठी निघालेत. परंतु त्यांच्या आधीच पोलिसांनी त्यांना थांबवले आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील 3 तरुण शेतकऱ्यांनी मागील महिन्यात कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली. त्यांच्या गावातील शेतकऱ्यांनी आता तीव्र संताप व्यक्त करत मृत शेतकऱ्यांच्या शिवारातील माती गोळा केली आणि नागपूरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी नेण्याचा निर्धार केलाय. माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मूर्तिजापूर येथील प्रजासभेत शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करून आश्वासन दिलं होतं. मोठ्या प्रमाणात बहुमत मिळूनही अद्यापर्यंत कर्जमाफी केली नाही. मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नैराश्यात जाऊन आत्महत्या केलेल्या आहेत. त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या शिवारातील माती घेऊन आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शासकीय निवासस्थानी नागपूर येथे त्या शिवारातील माती घेऊन त्यांना स्मरण करून देण्यासाठी जात असताना मूर्तिजापूर येथील शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आम्हाला डिटेन करण्यात आलेला आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करतो. सरकार पोलीस प्रशासनाला समोर करून आंदोलन दाळवण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही लोकशाहीच्या मार्गाने माननीय मुख्यमंत्री साहेब यांना ही माती भेट देणार होतो आणि कर्जमुक्ती करा म्हणून आश्वासन करत होतो. परंतु आम्हाला जे इथे अटक करण्यात आलेली आहे याचा तीव्र निषेध करतो. सरकार जर याच पद्धतीत वागत असेल तर आम्हाला हे आंदोलन आणखी तीव्र करावं लागेल. आमच्या संपूर्ण सातबारा जोपर्यंत कोरा होणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील. मात्र त्यांच्या या आंदोलनात अडथळा निर्माण करत मूर्तिजापूर पोलिसांनी त्यांना अर्ध्या रस्त्यातच ताब्यात घेतलं. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे. शेतकऱ्याची कर्जमुक्ती झालीच पाहिजे. शेतकऱ्याची कर्जमुक्ती झालीच पाहिजे. कशी होत नाही झाल्याशिवाय राहत नाही. कापसाला 10,000 भाव मिळालाच पाहिजे. कापसाला 10,000 भाव मिळालाच पाहिजे. सोयाबीनला 6,000 भाव मिळालाच पाहिजे. शेतकरी क्रांतिकारी संघटनेचा विजय. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा सरकारची भूमिका आणि आश्वासनांची सत्यता तपासली जात आहे. सातबारा कोरा होणार का, की हे आश्वासनही कागदापुरतच राहणार? शेतकऱ्यांच्या या आंदोलनात पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विदर्भात उन्हाचा कहर. अकोल्यात पारा 45.5 अंशावर. उष्णतेच्या लाटेचा इशारा. प्रशासन सज्ज. कोचिंग क्लासेससह कार्यालयांना निर्बंध. पंखे कूलर पिण्याचे पाणी बंधनकारक. पहा हा उन्हाचा तडाखा आणि प्रशासनाने उचललेलं पाऊल. प्रतिनिधी गुलाम मोहसिन यांच्या खास रिपोर्टमध्ये. आज 29 अप्रैल है और अकोला के अंदर मौसम विभाग ने अकोला के अंदर लगातार टेम्परेचर बढ़ रहा है, इसको देखते हुए 2 मई तक हाई अलर्ट किया गया है और लोगों से हिदायत की जब भी घर से बाहर निकले दोपहर के समय तो घर से बाहर निकले तो यहाँ पर टोपी, रुमाल, चश्मा और पानी की बोतल साथ में लेके निकले और ऐसे लगातार अकोला के अंदर जो टेम्परेचर बढ़ते रहेंगे 2 मई तक हाई अलर्ट किया गया है. आप देख सकते हैं यहाँ पर कि हमने भी रुमाल बने. दोपहर का समय है, लोगों से हिदायत की गई है घर से कम बाहर निकले. ऐसे हमारे साथ में बने रहे. सिटी न्यूज के साथ गुलाम मोहसिन, अकोला से. उन्हाचा हा तडाखा अजून काही दिवस थांबणार नाही, त्यामुळे काळजी घ्या, सावध राहा आणि प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोर पालन करा. 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने अकोल्यात डॉक्टरांनी साकारली महाराष्ट्र गौरवगाथा.
राज्याच्या स्थापनेच्या दिवशी IMA अकोला या संस्थेने सादर केला एक खास सांस्कृतिक कार्यक्रम, ज्यात महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि लोककलेचा जागर झालाय. अकोल्याच्या राधादेवी गोयंका महाविद्यालयाच्या प्रांगणात नागरिकांसाठी पूर्णपणे मोफत ठेवलेला महाराष्ट्राची गौरवगाथा हा कार्यक्रम डॉक्टरांच्या सामाजिक बांधिलकीचं एक सुंदर उदाहरण ठरलंय. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या दिनानिमित्त अकोल्यात इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे आयोजित करण्यात आला एक विशेष सांस्कृतिक कार्यक्रम, महाराष्ट्राची गौरवगाथा. या उपक्रमाची माहिती पत्रकार परिषदेत IMAचे अध्यक्ष डॉक्टर संतोष कुमार सोमाणी यांनी दिली आहे. त्यांच्यासोबत सचिव डॉक्टर प्रदीप अग्रवाल तसेच अनेक मान्यवर डॉक्टर्स मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमात अकोल्यातील डॉक्टरांनी स्वतः पुढाकार घेत नंदी, भूपाळी, वासुदेव, भारूड, कोळी नृत्य, आदिवासी नृत्य, लावणी, देवीचा गोंधळ अशा अनेक पारंपरिक कला प्रकारांची सादरीकरण केलेत. या संपूर्ण कार्यक्रमात संगीत, नृत्य, रंगभूमीवरील प्रस्तुती आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचं दर्शन नागरिकांना मोफतपणे देण्यात आलं. हा कार्यक्रम फक्त एक मनोरंजन नव्हता, तर एक सामाजिक संदेशही होता की डॉक्टर समाजासाठी केवळ आरोग्य सेवेतच नाही, तर सांस्कृतिक उन्नतीतही महत्वाची भूमिका बजावत आहेत. महाराष्ट्राची गौरवगाथा ही कल्पना अकोल्याच्या डॉक्टरांच्या संघटनेने सामाजिक बांधिलकी म्हणून साकार केली, ज्यामध्ये प्रत्येक नागरिकाला आपले संस्कृतीशी नव्याने नाते जोडता आलं. कार्यक्रमासाठी मोफत पास, IMA सभागृह आणि कार्यक्रम स्थळीही उपलब्ध करून देण्यात आले होते. या कार्यक्रमाने अकोल्याच्या सांस्कृतिक नकाशावर एक उठावदार ठसा उमटविला आहे. महाराष्ट्र दिनाचा उत्सव केवळ झेंडावंदनाने मर्यादित न राहता तो जर लोककलेच्या, संस्कृतीच्या आणि परंपरेच्या गौरवाने साजरा केला तर तो खऱ्या अर्थाने गौरवगाथा ठरतो. अकोल्यातील डॉक्टरांनी आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढत समाजासाठी एक सशक्त सांस्कृतिक कार्यक्रम साकारलाय, ज्यामुळे डॉक्टर ही ओळख केवळ हॉस्पिटलपुरती मर्यादित राहिलेली नाही. महाराष्ट्राची गौरवगाथा या उपक्रमामुळे डॉक्टर आणि समाज यामधील नातं अधिक दृढ झालंय आणि हेच महाराष्ट्राच्या प्रगतीचं खरं गमक आहे. अकोला शहरातील नवीन बस स्थानक परिसरात सराईत महिला चोरट्याला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. ही महिला सोन्याचे दागिने चोरी करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सिव्हिल लाईन पोलिसांनी विशेष पथकाच्या मदतीने तिला अटक केली. पोलिसांनी घेतलेल्या कडक चौकशीत आरोपीने एक नव्हे तर 2 तब्बल 10 चोरींच्या गुन्ह्यांची कबुली दिली असून तिच्याकडून 3 लाख अधिक किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. घटना आहे अकोला शहरातील नवीन बस स्थानक परिसरातील. प्रवास सुरू होता, गर्दी होती आणि याच गर्दीचा फायदा घेत एक महिला प्रवाशाच्या गळातील 3.5 ग्रॅम सोन्याची पोत एका चोर महिला आरोपीने सफाईने लंपास केली. पोलिसांच्या विशेष पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर सिव्हिल लाईन पोलिसांनी मोठी कारवाई करत कीर्ती रोहित गायकवाड या महिला आरोपीला शिताफीने ताब्यात घेतलं. पोलीस खाक्या दाखवताच या महिलेने आपली ओळख उघड केली आणि पोलीसही आश्चर्यचकित झाले, कारण या महिलेनं कबुली दिली तब्बल 10 गुन्ह्यांची. या गुन्ह्यांमध्ये एकूण 80 ग्रॅम सोन्याचे दागिने, ज्यांची एकूण किंमत 3,09,138 रुपये आहे आणि ती पोलिसांनी जप्त केली आहेत. ही महिला सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः बसस्थानक, बाजारपेठ, गर्दीच्या भागात बिनधास्तपणे महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावते आणि नंतर कोणत्याही बसने पसार होते. पोलीस निरीक्षक जयवंत सातव यांच्या नेतृत्वाखालील सिव्हिल लाईन पोलीस टीमने ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे. दुपारच्या सुमारास एका 70 वर्षीय महिलेचं बस स्टँडवरनं बलिमंगळसूत्र चोरीला गेलं. त्यांनी तिथं आमची जी चौकी आहे तिथं त्या महिला गेल्या आणि तात्काळ आम्हाला चौकीतल्या अंमलदार यांनी माहिती दिली. त्यानुसार मी आमचे DBचे अंमलदार जे आहे त्यांना घटनास्थळी पाठवलं आणि तिथं इतरत्र शोध घेतला असता एक संशयित महिला आम्हाला मिळून आली. तिची अंगझडती घेतली असता त्या चोरी गेलेलं मंगळसूत्र आम्हाला तिच्या ताब्यातून मिळालं. सदर महिलेचे नाव हे कीर्ती सागर वानखेडे असं आहे. त्यानंतर त्या महिलेला पोलीस स्टेशनला आणलं आणि तिची सखोल चौकशी केली. यापूर्वी तिने काही गुन्हे केले असतील का ह्या संदर्भात सविस्तर माहिती घेतली असता तिने यापूर्वी 10 गुन्हे बस स्टँडवर अशा प्रकारचे केल्याचे तिने आम्हाला कबुली दिली आणि त्या संदर्भाने आम्ही DB स्टाफ आमचा वरिष्ठांचे आमचे माननीय SP सर बच्चन सिंग सर, ऍडिशनल SP डोंगरे सर आणि DYSP कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढील तपासाची चक्र फिरवली असता 10 गुन्ह्यांचा उलगडा झालेला आहे आणि 10 गुन्ह्यातील पूर्ण मुद्देमाल सदर गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे.
एका मागोमाग एक चोरी करत संपूर्ण पोलीस विभागाला भांबवून टाकणारी ही महिला चोर आता अखेर पोलिसांच्या तावडीत सापडली आहे. या घटनेमुळे प्रवाशांनी अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. दिवसाढवळ्या घरफोडीचा थरार. साक्षगंधाच्या कार्यासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या गैरहजेरीत अज्ञात चोरट्यांनी केली लाखोंच्या मुद्देमालाची चोरी. सोने, चांदी, कॅश, मोबाईल आणि पितळी देवमूर्तींपासून LED टीव्ही पर्यंत पोलिसांनी उघड केला आहे तब्बल 1,13,000 रुपयांचा चोरीचा प्रकार. पाहूया पारडी पोलीस ठाण्याच्या चोख कामगिरीचा हा चित्तथरारक तपशील. नागपूर शहरातील पारडी परिसरात एक चोरट्यांची टोळी सक्रिय झाली होती. 23 एप्रिल रोजी नंदकुमार लिमजे हे आपल्या कुटुंबासह साडूभाऊच्या साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी बाहेर गेले असता त्यांच्या अनुपस्थित अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरी धाड घालून 40,000 रुपये रोख, सोन्याची नथ, चांदीची पैंजण, जुना मोबाईल असा एकूण 57,000 रुपयांचा ऐवज लंपास केला. यानंतर पारडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि तपासाला गती मिळाली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आणि त्यांच्या ताब्यातून पितळी देवमूर्ती, झारी, ताट, मंगळसूत्र, LED टीव्ही, सायकल असा एकूण 1,13,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे आरोपींनी याआधी इतर 2 गुन्हेही केल्याची कबुली दिली असून ते उघडकीस आणले गेले आहेत. ही संपूर्ण कार्यवाही पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून पोलीस ठाणे प्रभारी नंदा मनगटे आणि त्यांच्या पथकाने तीव्र तपास करीत यशस्वी धडक कारवाई केली आहे. पारडी पुलिस स्टेशन के अंतर्गत 23 अप्रैल को एक गुना दाखिल हुआ था. उसके फिरियादी थे नंद कुमार लिमजे. वो पूरे परिवार के साथ एक सगाई कार्यक्रम में बाहर गांव गए थे और जब दूसरे दिन आए वो वापस उन्होंने देखा कि उनके घर का लॉक टूटा हुआ है और घर का सामान चोरी हुआ है. तो इस खबर पे हमने यहाँ पे पारडी पुलिस में गुना रजिस्टर किया और आरोपी की शोध मुहिम हमारे DB पथक के मार्फत से शुरू हुई. जब पेट्रोलिंग करते हुए DB पथक को जो संशयित लोग मिले उनको फिर ताबे में लेके विचार पूछ किया और बाद में हमने उसको अटक करके जो उन्होंने अटक करने के बाद पूछताछ में 3 गुने बताया जो कि अम्बे नगर में पारडी पुलिस में 3 चोरी के गुने हुए थे. उसमें के मुख्य आरोपी है गुरुदेव उर्फ मिर्ची खुशाल जाम्बुड़े और उसके साथ इतर 2 साथी. तो ये खुशाल जाम्बुड़े है, ये हैबिचुअल आरोपी है और इसने 3 गुने अपने 2 साथियों के साथ किए. तो इसमें उन्होंने जो चोरी किया उसमें 2 सिलेंडर, टीवी, सोने के जेवरात, चांदी के जेवरात, भगवान के मूर्तियाँ, भगवान मंदिर में दिए जलाने वाले सामान और इतर बहुत से साहित्य. ऐसा ये 1,13,100 रुपये का माल हमने रिकवर किया है. माननीय पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल सर, सह पुलिस आयुक्त निसार तांबोळी सर, नॉर्थ रीजन सर प्रमोद शेवाड़े सर, जोन 5 सर निकेतन कदम सर, ACP सिरसागर सर, मैं नंदा मनगटे और DB के PSI हमारे कोल्लारी साहब, शैलेश और संपूर्ण DB टीम ने इस पर बहुत मेहनत की और 3 गुने उन्होंने ओपन किए. बराबर है. जो मुख्य आरोपी है इसमें खुशाल जामरे उर्फ मिर्ची, ये हैबिचुअल आरोपी है और इसने इसके पहले भी वाहन चोरी के गुने किए थे. इतर 2 है उनपे नहीं है लेकिन ये हैबिचुअल ऑफिसर गुन्हेगार है 1 नंबर. घराबाहेर गेलेल्या कुटुंबाच्या आयुष्यभराचा जमा खर्चावर एकाच रात्रीत डल्ला टाकणाऱ्या चोरांची पोलिसांनी लावलेली पकड ही नागपूर पोलिसांची कार्यक्षमता अधोरेखित करते. नागरिकांनीही आपल्या घराची योग्य खबरदारी घ्यावी. CCTV सुरक्षित कुलपे लावावीत कारण चोरटे संधीच्या शोधात असतात. जगप्रसिद्ध नागपूर शहराचा जलद विकसित होत असलेला भाग म्हणजे बेसापिपळा. पण नवीन नागपूरची ही ओळख आता डम्पिंग यार्डमुळे धोक्यात आली आहे. जयंती नगरी 7 ही विदर्भातील प्रतिष्ठित आणि मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांपैकी एक. मात्र शेजारील मोकळ्या भूखंडावर काही रहिवासी सर्रास घरगुती कचरा टाकू लागले आहेत. या भूखंडावर आता प्लास्टिक, थर्मोकॉल, फर्निचर आणि ओला कचरा यांचा ढीग वाढतोय. उन्हाळ्यात दुर्गंधी तितकीशी जाणवत नाही, पण पावसाळा सुरू झाला की हा कचरा कुजून असह्य परिस्थिती निर्माण होईल. ही वेळेत थांबवणं आवश्यक आहे. या गंभीर समस्येची दखल घेऊन बेसापिपळा नगर पंचायतकडे तक्रार देण्यात आली, पण यंत्रणेनं फक्त वाळू टाकून कचरा दाबून टाकला. संपूर्ण कचरा हटवला गेला नाही, अशी खंत
व्यक्त केली जात आहे. सर, हा कचरा जो आलेला हा जयंती नगरीचा कचरा आहे. सोबतच इथे 2 नगरी आहेत, जयंती नगरी आणि पिरामिड गोल्ड. या दोन्ही नगरीपासून जेव्हापासून इथे नागरिक राहायला आलेले आहे तेव्हापासून हा कचरा इथे टाकणं चालू केलेला आहे. याच्या आधी जर तुम्ही बघितलं असेल, जेव्हा इथे कोणी नव्हतं, जेव्हा बांधकाम चालू होतं तेव्हा इथे काहीच नव्हतं सर. एक ग्राउंड होतं. ग्राउंड त्यानंतर थोडं जर आपण इकडला भाग जर बघितला तर रोड पर्यंत जो भाग आहे हा शेताचा भाग आहे. हा रोड पासून तर कमीत कमी आज 100-150 मीटर पर्यंत जर अंतर बघितलं तर इतर पूर्ण कचरा डम्पिंग यार्ड इथे तयार झालेला आहे. आणि हा डम्पिंग यार्ड जो तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता, इथला कचरा वगैरे हा फक्त आणि फक्त जयंती नगरी 7 आणि पिरामिड गोल्डचा इथे कचरा टाकलेला आहे सर. म्हणजे आज तुम्ही बघू शकता की थर्मोकॉल असो, पॉलिथिन असो, ओला कचरा असो, वाळला कचरा असो, सगळा कचरा इथे टाकण्यात आलेला आहे सर. यामुळे आम्हाला इथल्या नागरिकाला एवढा त्रास होत आहे की दुर्गंधी खूप पसरत आहे. सोबतच सर वारातून जर आलं तर पूर्ण कचरा उडून आमच्या घरात येत आहे आणि याचा खूप मोठा त्रास. आणि ही तर आता सुरुवात आहे सर. जसजसा पाऊस पडणं चालू होईल तसतसं अजून जास्त याचा परिणाम होईल आणि आरोग्यास खूप मोठा धोका आम्हाला तयार होईल सर. त्या संदर्भातली कुठली तक्रार आपण नगरपंचायतला केली होती का? नक्कीच सर. या संदर्भात मी नगरपंचायतला सुद्धा तक्रार केलेली आहे. सोबत जयंती नगरीच्या सुपरवायझरला पण तक्रार केलेली आहे आणि पिरामिड गोल्डच्या सुपरवायझरला पण तक्रार केली आहे. परंतु कोणी याकडे लक्ष देत नाही सर. कारण होतं कसं, सध्या याचा त्रास खूप होत आहे पण कोणी बोलायला तयार नाही. जयंती नगरीच्या सुपरवायझरला सांगितलं, त्यांनी तात्पुरतं सर थोडं माती टाकून दिलेली. पिरामिड गोल्डवाल्याचं तुम्ही बघता त्यांनी अजून काहीच केलेलं नाही आहे. त्यांनी तर दखल सुद्धा घेतलेली नाही. सोबत आम्ही नगरपंचायतला दखल दिली. नगरपंचायतनी त्यांना एक नोटीस दिली, तात्पुरती नोटीस. पण नोटीस देऊनही सर ते मानले नाही किंवा कुठल्याही उपाययोजना याच्यावर झालेली नाही आहे सर. हे जे मातीचा इथे ढिगारा दिसतोय, तर इथे कचरा जो आहे तो काय म्हणाल तुम्ही, कचरा कुठे आहे? इथे कचरा जो आहे यांनी दाबलेला आहे का? हो सर. हा सर तुम्हाला मातीचा ढिगारा जो दिसतो किंवा प्लेन दिसतो, जर तुम्ही याच्या खाली गेले ना सर तर याच्या खाली पूर्ण पॉलिथिन असो, त्याच्यानंतर पोते असो, त्याच्यानंतर थर्माकॉल असो, त्याच्यावर या लोकांनी माती टाकून दाबण्याचा प्रयत्न केला. कचरा इथून हटवलेला नाही. कचरा हटवलेला नाहीये सर. फक्त त्यांनी वरून माती टाकून लपवण्याचा प्रयत्न केला. तिथचे नागरिक जे आहेत, सुशिक्षित नागरिक आहेत, त्याच्याशी बोलणं झालं का? ते कुठे कचरा टाकतात? सर, नागरिकांशी आमचं या नगरीच्या नागरिकाशी असो किंवा पिरामिडच्या नागरिकाशी आमचं बोलणं झालेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला कचरा इथेच टाकायला लावला आहे. म्हणजे त्यांचे जे सुपरवायझर आहे किंवा त्यांचे जे कोणी असेल तिथले सुपरविजन, त्यांनी आम्हाला इथे कचरा टाकायला लावला असं त्यांचं म्हणणं आहे सर. इथे कचरा टाकताना बघितलं का लोकांना? नक्की सर. त्याचा व्हिडिओ पण आम्ही काढलेला आहे. त्याचा व्हिडिओ पण सुद्धा नगरपंचायतला आम्ही पाठवलेला आहे. आणि जर तुम्हाला लागत असेल तर माझ्याकडे आजही व्हिडिओ आहे किंवा याच्या आधी फोटो पण मी काढलेला आहे. लाईव्ह फोटो आपण काढलेले आहे कचरा फेकताना. त्या दिवशी एक गाडी आली, त्याला आम्ही पकडलेलं, त्याचं लाईव्ह कचरा पण आम्ही टाकला. त्यानंतरच आम्ही नगरपंचायतला कंप्लेंट्स केली. आणि आता जर तुम्ही बघितलं सर, तुमच्या समोर आपण जेव्हा व्हिडिओ बनवत होतो तर लाईव्ह एक जण तिथे टरबूज आणि हे फेकून गेलेलं सर. तर नगरपंचायतने काही डस्टबिन सुद्धा जप्त केलेले आहे. हा, नगरपंचायतला सर आम्ही कचरा पिरामिड गोल्ड वाल्यांची कंप्लेंट केली होती. ते इथे ओला कचरा आणि सुका कचरा दोन्ही पण टाकत होते सर. नगरपंचायतची त्यांच्याकडे गाडी येते असं नगरपंचायतवाल्यांचं म्हणणं आहे. तरी सुद्धा ते लोक इथे कचरा टाकत होते. आणि काल शनिवारी आम्ही त्यांची कंप्लेंट केली तर रविवारी त्यांनी कारवाई केली ना. अचानक पिरामिड गोल्डवाले अशोक मार्केटिंग म्हणून तिथे, अशोक एंटरप्राइजेस म्हणून तिथे एजन्सी आहे, ती एजन्सीचे माणसं इथे कचरा टाकत होते. त्यात अन्न होतं, ओला कचरा होता, तो कचरा इथे टाकत होते. त्यावेळेस नगरपंचायतने येऊन त्यांच्यावर कारवाई केली आणि त्यांची डस्टबिन वगैरे जप्त केलेली. तर त्यांना कुठले नोटीस वगैरे काही इश्यू झाले आहेत का? काल सर नगरपंचायतचे जे आरोग्य विभाग आणि सुरक्षा विभागाचे जे लोक आले होते त्यांच्याशी माझं बोलणं झालं. त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही यांना नोटीस दिलेली, पण सर नोटीस देऊनही अजून कुठली कारवाई किंवा जे आम्हाला पाहिजे नित्य स्वच्छता ते झालेली नाहीये. काय मागणी आहे सर तुमची? आमची एकच मागणी आहे का सर, इथे परिसर, इथे राहणारे शुद्ध नागरिक आहे, सगळे सुशिक्षित आहे, सुशिक्षित लोक इथे राहतात आणि नवीन नागपूर याला म्हणू शकतो, डेव्हलप नागपूर याला म्हणू शकतो. त्या डेव्हलप नागपूरमध्ये जर असे कचऱ्याचे ढिगे असेल तर मला नाही वाटत की याला आपण डेव्हलप म्हणावं किंवा इथे सुशिक्षित लोक राहते असं भासत नाही आहे. आमची तर एकच मागणी आहे सर की आमच्या आरोग्यास येणाऱ्या काळात धोका निर्माण होऊ नये म्हणून इथे स्वच्छता आम्हाला हवी आहे. या इमारतीत राहणारे नागरिक उच्च शिक्षित आणि श्रीमंत असले तरी त्यांची नागरिक म्हणून जबाबदारी कुठं गेली? शेवटी हा कचरा त्यांच्या स्वतःच्या मुलांच्याही आरोग्याला घातक ठरणारच आहे. प्रशासनाने जयंतीनगर 7 आणि पिरामिड गोल्डच्या नागरिकांना नोटिसा बजावल्या आहेत. मात्र कचरा टाकणं थांबवलं नाही तर कडक कारवाई केली जाणार असल्याचाही इशारा प्रशासनाने दिला आहे.
सदर तक्रारीनंतर संबंधितांना नोटीस बजावल्या असून जर हे थांबवण्यात आलं नाही तर दंडात्मक कारवाई निश्चित आहे. नमस्कार मित्रांनो, आपले एरियातील जो विकास होत आहे तो खूप चांगला होत आहे. मोठमोठ्या बिल्डिंग्स आपल्या इथे बनत आहेत. खूप सुशिक्षित लोक आपल्या इकडे राहायला येत आहेत. पण त्याचबरोबर ज्या खाली लँड आहेत, खाली लँडमध्ये काही शिक्षित लोक कचरा करून त्यांच्या स्वतःच्या फॅमिली आणि दुसऱ्यांच्या फॅमिलीसोबत पण खेळ करत आहे. ह्या कचऱ्यामुळं आपल्याला येणाऱ्या पावसाळ्यात खूप सारा त्रास होऊ शकतो. याची सर्वांनी काळजी घ्यावी व हा कचरा करण्याच्या टाळावं. तसेच आपल्या नगरपंचायतची गाडी सर्वांच्या घरोघरी येते, सगळ्या स्कीममध्ये येते. त्यांनी आपला कचरा त्या गाडीमध्ये टाकावा हे सगळ्यांना विनंती. मोबाईल ब्राउझर आणि डबल एक्सचेंज बेटिंग ऍपचा वापर, थेट IPL मॅचवर ऑनलाईन सट्टा. नागपूर गुन्हे शाखा युनिट 5 ची मोठी कारवाई. आरोपींकडनं मिळालाय 1,83,000 रुपयांचा मुद्देमाल आणि जुगाराचा डाव समोर. संदीप बुवा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली ही कारवाई. बघूया काय आहे या ऑनलाईन सट्टेबाजीतला संपूर्ण खुलासा. नागपूर शहरात IPL सामन्यावर ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या टोळीवर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 ने कारवाई केली. फिर्यादींना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी 2 पंचांसमक्ष रेड टाकली. आरोपी लोक मोबाईलच्या ब्राउझर आणि डबई एक्सचेंज बेटिंग वेबसाईटवरून राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील थेट सामना दाखवून जुगार खेळताना आढळले. आरोपी स्वतःचे आर्थिक फायदे मिळवण्यासाठी लोकांना फोन पे ॲपद्वारे पैसे स्वीकारून ID वाटत होते आणि सामना सुरू असताना खायवाडी लगवाडी अर्थात हार जीतचा सट्टा लावत होते. या कारवाईत एकूण 1,83,700 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 4 आणि 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल, सह आयुक्त निसार तंबोळी, अप्पर आयुक्त संजय पाटील, उपायुक्त राहुल माकणीकर आणि सहाय्यक आयुक्त डॉक्टर अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही कार्यवाही पोलीस निरीक्षक संदीप बुवा, पोलीस उपनिरीक्षक राजू रोटे आणि त्यांच्या पथकाने केली आहे. काल दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 चे पोलीस हवालदार चंद्रशेखर गौतम यांना अशी माहिती मिळाली होती की इसम नामे अमजद खान अहमद खान राहणार अजनी हा त्याचे राहते घरातून सध्या चालू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या राजस्थान रॉयल व गुजरात टायटन्स या मॅचवर ऑनलाईन ID द्वारे सट्टा लावून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जुगार चालवत आहे अशी माहिती मिळाली होती. सदर माहितीवरून पंचांसह जाऊन आरोपी अमजद खान अहमद खान याच्या राहते घरी प्लॉट नंबर 1054 ताजनगर अजनी येथे छापा कारवाई केली असता त्याच्या ताब्यातून 1 लॅपटॉप, 2 मोबाईल, 2 राउटर, 1 LED TV तसेच एक जिओ कंपनीचा सेट टॉप बॉक्स असे जुगार साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे. सदर कारवाईमध्ये एकूण 1,83,700 रुपयाचे जुगार साहित्य जप्त करण्यात आलेले आहे. सदर कारवाईमध्ये पोलीस हवालदार चंद्रशेखर गौतम यांचे फिर्यादीवरून अजनी पोलीस ठाणे येथे गॅम्बलिंग ऍक्ट 4-5 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पुढील तपास अजनी पोलीस ठाणे करत आहे. आता ऑनलाईन जुगाराचे नेटवर्क थेट डबईपर्यंत पोहोचले आहेत. मोबाईल ब्राउझर आणि बेटिंग ऍप्स मधनं लोकांना जाळ्यात ओढलं जात आहे आणि थेट क्रिकेट सामन्यांवर लाखोंचा सट्टा खेळवला जातो आहे. गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने हा प्रकार हाणून पाडला असला तरी नागपूर शहरातील इतर अशा टोळ्यांवरही नजर ठेवणं आता अधिक महत्वाचं ठरणार आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचा निषेध करत उमरखेड शहरात कडकडीत बंद पाळला गेलाय. पाकिस्तानच्या विरोधात सशक्त आवाज आणि एकात्मतेचा संदेश उमरखेडकरांनी दिला आहे. 22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध म्हणून आज उमरखेड शहरात 100% बंद पाळला गेलाय. शहरातील व्यापारी, सामाजिक संघटनांचे सदस्य आणि सर्वपक्षीय राजकीय प्रतिनिधी एकत्रित आले आणि बंद यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेत. या बंद दरम्यान शहरातील सर्व दुकाने आणि प्रतिष्ठाने पूर्णतः बंद ठेवली गेली.
हल्ल्याच्या निषेधार्थ आयोजित निषेध मोर्चामध्ये पाकिस्तानचा पुतळा जाळण्यात आला आणि पाकिस्तान विरोधी घोषणाबाजी करत रोष व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झालेत. हे सर्व एकसंघ होऊन देशविरोधी कारवायांचा तीव्र निषेध करीत आहेत, देशप्रेम आणि एकतेचा संदेश देत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहराने आज एक सुंदर उदाहरण ठेवले की नागरिकांना एकत्रित येऊन देशहित आणि सुरक्षिततेसाठी संघर्ष करणे किती महत्त्वाचे आहे. खंबीर माणसं आपल्या सोबत होतं. अमित सिंह सारखे, मोदीजी सारखे, एकनाथ सिंह सारखे, आपल्या दुसऱ्याचे आता नितीन साहेब, भुतडा साहेब हे सुद्धा आता आलेले आहेत. उमरखेड शहरात झालेल्या कडकडीत बंद आणि निषेध मोर्चाने हे सिद्ध केले आहे की देशविरोधी कारवायांचा विरोध करण्यासाठी आणि आपल्या देशाची एकता टिकवण्यासाठी आमचे नागरिक एकत्र येऊ शकतात. उमरखेडच्या या घटनांनी सर्वांना एकच संदेश दिला, ज्या देशविरोधी ताकदींनी देशाचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला त्यांना तीव्र विरोध करण्यात येईल. देशभरात संताप उसळणाऱ्या पहलगाम हल्ल्याला आजही काळजाला चटका लावणारी आठवण आहे. या हल्ल्यात महाराष्ट्राने आपल्या 6 अमूल्य नागरिकांना गमावलंय आणि आता त्यांच्या कुटुंबियाकरिता एक मोठा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मृतांच्या कुटुंबांना 50 लाखांचे अर्थसहाय्य आणि शासकीय नोकरी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय. पहलगाम में आतंकवादियों के हमले में हमारे जिन भाइयों की मृत्यु हुई, जिनकी हत्या हुई, ऐसे भाइयों के परिवारों को मदद करने का निर्णय हमारे मंत्रिमंडल ने लिया है. उनके परिवार को 50 लाख रुपया कंपेंसेशन या मदद हमारी सरकार की ओर से दी जाएगी. उनके बच्चों के पढ़ाई की दृष्टि से मदद की जाएगी और साथ में जिनके यहाँ पर कोई कमाने वाला नहीं है, उनके यहाँ पर एक व्यक्ति को उनके जो सीधे रिश्तेदार है, बेटा है, बेटी है, ऐसे किसी को सरकारी नौकरी में भी हम नौकरी देंगे. इस प्रकार का निर्णय आज हमने किया है. ज्यांनी आपलं सगळं गमावलंय त्यांना परत काहीच मिळू शकत नाही, परंतु किमान सरकारनं त्यांच्या हातात आधार दिलाय. हल्ला थांबवता आला नाही, परंतु पीडितांच्या कुटुंबियांना न्याय देण्याचा प्रयत्न आज झाला आहे. भारताच्या इतिहासातली सर्वात मोठी अतिक्रमण हटाव कारवाई आज अहमदाबादमध्ये सुरू झाली आहे. सुमारे 8,000 घरं, झोपडपट्ट्या आणि बेकायदेशीर संरचनांवर प्रशासनाने मोठं पाऊल उचललं आहे. अहमदाबाद महानगरपालिकेने चंदोला तलाव परिसरातील सियासत नगर आणि बंगालवास या झोपडपट्ट्यांवर अवैध बांधकामांविरोधात कारवाई केली आहे. सर्वेमध्ये उघड झालं की हजारोंच्या संख्येने विना परवानगी येथे घरं बांगलादेशी घुसखोरी नागरिक आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे बसवलेली आहेत. 8,000 पक्की घरं आणि झोपड्या तोडल्या गेल्या. यासाठी 50 JCB, 60 हिटांची मशीन्स आणि 500 डंपर सह 2,000 पोलीस कर्मचारी तैनात होते. गुजरातभरात सुरू असलेल्या या मोहिमेत उमरगाव येथे 7 बांगलादेशी नागरिक ताब्यात घेण्यात आले. वडोदरा येथे 500 संशयितांपैकी 5 बांगलादेशी असल्याचं स्पष्ट झालं. कपड्याच्या कारखान्यात हे लोक काम करत होते. पोलिसांनी लालू बिहारी नावाच्या इसमावर बनावट ओळखपत्र तयार करून बेकायदेशीर नागरिकांना मदत केल्याप्रकरणी गुन्हा सुद्धा दाखल केला आहे. ही कार्यवाही कोणत्याही धर्माविरोधात नाही, ही कार्यवाही आहे केवळ कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात. ज्याकडे वैध कागदपत्र नाहीत त्यांच्यावर निर्वासनाची प्रक्रिया राबविली जाईल, अशी प्रतिक्रिया SP करणराज वाघेला यांनी माध्यमांना दिली. ये जैसा कि आप जानते हैं आसपास चंडोला तालाब है और इस पे पहले भी कामगिरी 2009 में की गई थी. फिर से इन लोगों ने गैर कायदेसर मिलकत स्थापित की है. अभी AMC ने जो सर्वे किया उसमें पाया है कि इन्होंने जो तालाब की ज़मीन है, जो सरकारी ज़मीन है, उस पर मिट्टी डाल के झोपड़े बनाए हैं और एक उन्हीं के द्वारा ये आज डिमोलिशन की कामगिरी की जा रही है. पुलिस ताकि जान हानि ना हो और कोई लॉ एंड ऑर्डर स्थिति ना उत्पन्न हो, उसको ध्यान में लेके पुलिस बंदोबस्त रखा गया. हाँ, इनका यहाँ सियासत नगर बंगालवास था, वो यहाँ पे ज़्यादातर बांग्लादेशी
आकर रहते थे। अहमदाबाद मधील ही कारवाई केवळ एका शहरापुरती मर्यादित नाही, तर देशभरातील अशा अतिक्रमणांवर काय धोरण राबवलं जात आहे त्याचं प्रतीक बनली आहे. प्रशासन, न्यायालय आणि नागरिक या सगळ्यांच्या सहकार्यानेच शाश्वत समाधान शोधलं जाऊ शकतं. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, आरआरसी 899, फास्टवे चॅनल नंबर 256, तर सिटी केबल चॅनल नंबर 92 वर. आता अमरावती विदर्भ नंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वताधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.